हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कशा आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण ऑक्सिडेशन आणि रिडक्शन ह्यामधले ऑक्सिडेशन रिॲक्शन म्हणजे काय ते शिकलो. ऑक्सिडेशन बद्दल आपण असं शिकलो की द रिॲक्शन इन विच ऑक्सिजन इज ऍडेड और हायड्रोजन इज रिमूव्ह इज कॉल्ड ऑक्सिडेशन रिॲक्शन. इन बुकिश लँग्वेज पुस्तकात कसं दिलेलं आहे? द रिॲक्शन इन विच द रिॲक्टंट कंबाईन विथ ऑक्सिजन or the loses hydrogen to form a product is called as the oxidation reaction. Some examples of oxidation reaction was twice of Mg plus O2 gives twice of MgO. C plus O2 gives carbon dioxide. MgH2 on dissociation gives Mg plus H2, and ethane on oxidation gives ethene and hydrogen gas is liberated. So in the first two reaction oxygen is added, and the next two reaction the hydrogen is lost. Therefore the addition of oxygen or losses of hydrogen to form product is called as oxidation reaction. Now in today's lecture we are getting more information. Will see the more information about the oxidation reaction. Some oxidation reaction are brought by uses of the specific chemical substances that we see when ethyl alcohol undergo oxidation in presence of K2Cr2O7, potassium dichromate, and H2SO4, sulfuric acid. It gives acetic acid. So this is the oxidation occurring in a particular reactant or reagent. Here the acidic potassium dichromate makes the oxygen available for the oxidation of the reacted ethyl alcohol. Such chemicals substances which bring about an oxidation reaction by making oxygen available is called oxidant or oxidizing agent. इथं अजून एक व्याख्या आपल्याला भेटते बघा. काय तर ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट. मग ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजेच काय? असा सबस्टन्स, असा रिएजंट, असा एजंट जो ऑक्सिजन प्रोव्हाइड करतो केमिकल रिएक्शन मध्ये, त्याला ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट असं म्हणतात. अ सबस्टन्स, अ केमिकल रिएजंट which provide oxygen or gives oxygen in the reaction is called as a oxidant or oxidizing agent. थोडक्यात काय, ऑक्सिडंट म्हणजे कोण? ऑक्सिडेशन घडवून आणणारा ऑक्सिडंट. ऑक्सिडेशन घडवून आणणारा ऑक्सिडंट किंवा ऑक्सिडायझिंग एजंट. कळलं? So the substance which provides the oxygen in the reaction is called as a oxidant. And here in this reaction, in the oxidation of alcohol, K2Cr2O7, potassium dichromate is the oxidizing agent or oxidant in this reaction. कळलं? मग हे अजून एक रिएक्शन आपण बघितली. आता तसं पाहायला गेलं तर मित्रांनो, oxidation reaction is only not restricted or limited or in the concerned with oxygen and hydrogen. म्हणजे ह्या तर रिएक्शन आहेतच. काय की ऑक्सिजनची ऍडिशन किंवा हायड्रोजनचं लिबरेशन, याच्यापासून काय बनतं? याला काय म्हटलं जातं? ऑक्सिडेशन रिएक्शन. परंतु अजून एक डेफिनेशन आहे ऑक्सिडेशनची, आणि ही इलेक्ट्रॉनच्या रिगार्डिंग आहे, इलेक्ट्रॉनच्या रिलेटेड आहे. ज्या अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतात, द रिएक्शन इन विच द atom or element loses the electron, the reaction in which electrons are lost is called also oxidation reaction. ज्या अभिक्रियेमध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतात, इलेक्ट्रॉन दिले जातात, इलेक्ट्रॉन सोडले जातात,
त्या अभिक्रियेला ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल तेच आता आपण घेणार आहोत बघा. रिडक्शनला इथे हेडिंग टाकलेलं आहे, रिडक्शनला सुरुवात नंतर करूयात. आधी ऑक्सिडेशनची ती रिएक्शन बघा. सी ट्वाइस ऑफ KMnO4 म्हणजे काय, पोटॅशियम पर मॅग्नेट, 10 H2SO4 ferrous sulfate and 8 H2SO4. When these react with each other, these three reactants, then we got a product K2SO4 पोटॅशियम सल्फेट. बघा Fe ला रिप्लेस केलेलं आहे पोटॅशियमने, काय झालं K2SO4 प्लस ट्वाइस ऑफ MnSO4. Mn ने जसं Fe ने K ला रिप्लेस केलं तसंच Mn ने Fe ला रिप्लेस केलं MnSO4 अँड 5 मॉलिक्युल्स ऑफ Fe2SO4 थ्राइस है ना, फेरस सल्फेट आणि प्लस 8 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. रिएक्शन मध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारचे रिएक्टंट आणि ते एकमेकांशी रिएक्ट होत आहेत, बरोबर आहे. आता या रिएक्शनचं उदाहरण, ही जे उदाहरण आहे हे ऑक्सिडेशन रिएक्शनचं उदाहरण आहे. इन कन्सर्न वरवर पाहता तुम्हाला असं दिसेल की इथे एक्सचेंज ऑफ ऍटम्स आहे, नाही का, म्हणजे ऑक्सिजन हा एक्सचेंज होतोय, फक्त कंपाऊंड एखादा एक्सचेंज होतोय. पण इथं काय घडून येतं नक्की ते बघा. या रिएक्शन मध्ये FeSO4 ट्वाइस ऑफ FeSO4 इट गेट कन्वर्टेड इनटू Fe2SO4 थ्राइस. Fe2SO4 थ्राइस. आता तुम्ही म्हणणार व्हॉट इज द डिफरन्स, नेमकं कन्वर्जन काय झालेलं आहे, काय चेंज झालेलं आहे इथं बघा. Fe2SO4 converted into twice of Fe2SO4 converted into FeSO4 not Fe2SO4, twice of FeSO4 converted into Fe2SO4. ठीक आहे. आता बघा काय चेंजेस आहे ऍक्च्युअली. Fe2+ हा जो फेरस आहे, हा जो आयर्न आहे, याची ऑक्सिडेशन स्टेट काय 2+ म्हणजे याच्यावरती 2+ चार्जेस आहे, याने 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहे. आणि SO4 म्हणजे हा जो FeSO4 बनतो ना, तर हा 2 इलेक्ट्रॉन लूज करतो आणि हा 2 इलेक्ट्रॉन घेतो, कोण SO4. बघा याच्यावरती मायनस चार्ज, म्हणजे SO4 याने 2 इलेक्ट्रॉन घेतलेले आहेत म्हणून याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे. तर Fe याने 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत स्वतःकडचे म्हणून याच्यावरती कोणता चार्ज आहे पॉझिटिव्ह. आणि या दोघांपासून जो कंपाऊंड बनतो तो आहे FeSO4. कोणता कंपाऊंड बनतो याच्यापासून, FeSO4 हा कंपाऊंड बनतो. कोणता, FeSO4. बघा हे दोघांचं एकावरती प्लस चार्ज एकावरती मायनस चार्ज. ओके. आता त्याच्या पुढे बघू. हा जो Fe2+ आहे याचा कन्वर्जन कशामध्ये होतं Fe3+. हाऊ दिस Fe2+ गेट कन्वर्ट. बघा Fe2+ चं कन्वर्जन Fe3+ मध्ये झालेलं आहे. मी म्हटलं की Fe2+ चार्जेस काय आहे त्याच्यावरती, आयर्न वरती, कारण त्याने 2 इलेक्ट्रॉन दिलेले आहेत, ऑलरेडी 2 दिलेले आहेत, आता त्याने अजून 1 इलेक्ट्रॉन दिला म्हणून Fe2+ बिकम्स Fe3+. हा जो 2+ चार्ज होता हा कशामध्ये कन्वर्ट झाला 3+, म्हणजे 3 इलेक्ट्रॉन दिल्यानंतर 3 पॉझिटिव्ह चार्ज तयार झाले. कोणावरती, आयर्नवरती. बघा मित्रांनो, जेव्हा एखादा ऍटम इलेक्ट्रॉन लूज करतो तेव्हा त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि जेव्हा एखादा ऍटम इलेक्ट्रॉन घेतो, ऍक्सेप्ट करतो, ग्रहण करतो, तेव्हा त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो. म्हणून बघा इथे Fe2+ आहे म्हणजे ऑलरेडी आयनने 2 इलेक्ट्रॉन लूज केलेले आहेत आणि SO4 ने 2 इलेक्ट्रॉन घेतलेले, SO4 असं असून देखील हा काय करतो, पुन्हा अजून 1 इलेक्ट्रॉन डोनेट करतो. बघा Fe3+, 2+ बिकम्स 3+, प्लस बघा इथं बघा SO4 आहे पण इथे 2 चे मॉलिक्युल किती झाले, 3 झालेले आहे. So that is the conversion. Actually what happens here, Fe2+ is get converted into Fe3+, and that's why this is called oxidation reaction. आणि म्हणून हिला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हटलं जातं. कोणती, ऑक्सिडेशन रिएक्शन. हे रिडक्शन आपण नंतर बघणार आहे. ऑक्सिडेशन कशाला म्हणायचं, the reaction in which electron are loses or loss of electron is called oxidation. ज्या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉन लॉस होतात त्याला काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन रिएक्शन. मग बघा इथं 2 आधीच होते, 2+ चे कन्वर्जन 3+ मध्ये झाले, इलेक्ट्रॉन लूज झाले म्हणून ऑक्सिडेशन रिएक्शन. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन आहे बघा. पेज नंबर 42 वरती एक बॉक्स आहे, डू यू नो, तो जो बॉक्स आहे तो तुमच्या सिलेबस मधून रिड्यूस करण्यात आलेला आहे, तर तुम्ही घरी फक्त त्या रिएक्शन बघायच्या आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये क्वेश्चन, विच इज द ऑक्सिडंट
यूज फॉर द प्युरिफिकेशन ऑफ ड्रिंकिंग वॉटर. पाणी शुद्ध करण्यासाठी कोणतं ऑक्सिडंट वापरला जातो, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट वापरला जातो. तर पाणी शुद्ध करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4 हा ऑक्सिडंट वापरला जातो. कोणता ऑक्सिडंट? KMnO4 पोटॅशियम परमॅग्नेट. अजून तसे बरेचसे आहे जे की पाणी शुद्ध करण्यासाठी वापरलं जातं, जसं त्याच्यामध्ये सोडियम हायपोक्लोरेट, सोडियम हायपोक्लोराइड असे सुद्धा घटक टाकले जातात. पण पाणी शुद्ध करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेट हा घटक वापरला जातो. सो दिस इज द ऑक्सिडंट. सो व्हॉट इज द आन्सर ऑफ युअर फर्स्ट क्वेश्चन? टू purify drinking water, the oxidizing agent is potassium permanganate. Second question आहे बघा, why potassium permanganate is used drinking cleaning water tanks. पाण्याच्या ज्या टाक्या आहेत त्यांना शुद्ध करण्यासाठी, शुद्ध करण्यासाठी पोटॅशियम परमॅग्नेटचा वापर का केला जातो असं त्यांना म्हटलंय. क्लिनिंग करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी का वापर केला जातो? तर बघा, पोटॅशियम परमॅग्नेट इज व्हेरी स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मग हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा तुमच्या वॉटर आणि त्या टाकीमधले जे काही सरफेस आहे, ज्याला पाणी आणि त्याची दुर्गंधी लागलेली आहे, ज्याच्यामध्ये आयर्न मेटल, मॅग्नीज मेटल, मॅग्नेशियम मेटल, सल्फर असे घटक जे आहे ते डिझॉल्व स्टेट मध्ये आहे, हा पोटॅशियम परमॅग्नेट त्यांचं ऑक्सिडेशन करतो आणि त्यांना काय करतो, अजून डिसोसिएट करतो, अजून डिझॉल्व्ह करतो. म्हणजेच थोडक्यात पाण्यामध्ये असणारी आयर्नची, मॅग्नेशियमची आणि इतर मेटल्सची इम्प्युरिटी सुद्धा हा पोटॅशियम परमॅग्नेट काय करतो, काढून घेतो. म्हणजे तो त्यांचं डिसोसिएशन करतो, डिझॉल्व्ह करून टाकतो, त्यांना ऑक्सिडाइज स्वरूपात घेऊन जातो. त्यांना कोणाला? आयर्नला, मॅग्नेशियमला, इतर घटकांना जे की इम्प्युरिटी आहे त्यांना. आणि म्हणून हा स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट असल्या कारणाने टँक्स क्लिअर करण्यासाठी वॉटरच्या ह्याचा उपयोग केला जातो फॉर ड्रिंकिंग वॉटर टँकसाठी. आल्या लक्षामध्ये? मग बघा तुम्हाला काय दिलेले खाली रिएक्शन जी आता आपण बघितली. We have seen just now potassium permanganate is a chemical oxidant. Now we have looked the following reaction. Following reaction ही आपण बघितली. या रिएक्शन मध्ये बघा, twice of KMnO4 plus 10 H2SO4 plus 10 FeSO4 plus 8 H2SO4 gives K2SO4 plus twice of MnSO4 plus Fe2, 5 times of Fe2SO4 thrice it gives plus H2O, 8 H2O. This is the reaction. Which compound oxidized by KMnO4 in presence of the acid in this reaction? या रिएक्शन मध्ये कोण कोणाला ऑक्सिडाइज करते? तर KMnO4 हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे, हा ऑक्सिडंट आहे, त्याच्यामुळे हा ऑक्सिडेशन करतो. कोणाचं ऑक्सिडेशन करतो हा? तर हा FeSO4 चं ऑक्सिडेशन करतो. KMnO4 हा FeSO4 चं ऑक्सिडेशन करतो आणि त्यासाठी त्याला गरज कोणाची, म्हणजे प्रेझेन्स कोणाचं आहे? ऍसिडचं आहे. H2O चं H2SO4 चं प्रेझेन्स आहे. ऍसिडच्या सानिध्यात तो ही रिएक्शन करतो. भेटलं प्रश्नाचं उत्तर? KMnO4 oxidize the FeSO4. Now, which compound is oxidized by the KMnO4 in presence of the acid in this reaction? Of course, FeSO4. Here, FeSO4 is transformed into Fe2SO4 thrice, and let us now see how this conversion is occur in the reaction. बघा, ह्या रिएक्शन मध्ये FeSO4 Fe2SO4 थ्राइस याच्यामध्ये कन्वर्ट होतो आणि हे कन्वर्जन कसं होतं बघा, Fe2 प्लस प्लस SO4 2 मायनस, याने 2 इलेक्ट्रॉन दिलेले, याने 2 इलेक्ट्रॉन घेतलेले, हा अजून एक इलेक्ट्रॉन काय करतो? लूज करतो, आयर्न. म्हणून Fe2 प्लस गेट कन्वर्टेड इनटू Fe3 प्लस. So ionic reaction is there and net charge taking place in the above conversion is shown by the net ionic reaction as shown below. Net ionic reaction काय बघा, Fe2 प्लस याला काय म्हटलं जातं? फेरस. Fe2 प्लस ला फेरस, तर Fe3 प्लस ला काय म्हटलं जातं? फेरिक. Fe2 प्लस याला म्हटलं जातं फेरस, तर Fe3 प्लस याला काय म्हटलं जातं? फेरिक. मग फेरिक आयन तयार होतो. The net ionic reaction represents the oxidation brought about by KMnO4 when ferric ion is formed from the ferrous ion. The positive charge is increased by 1 unit. ह्या कन्वर्जन मध्ये
फेरसचं फेरिक मध्ये कन्व्हर्जन होण्यामध्ये एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला जातो, ऍड होतो, म्हणजेच काय होतो, एक इलेक्ट्रॉन लूज होतो, एक इलेक्ट्रॉन लूज होतो, म्हणून पॉझिटिव्ह चार्ज वाढतो. While this happens, the ferrous ion loses one electron. या फेरसला काय करावं लागतं, अजून एक इलेक्ट्रॉन लूज करावा लागतो. काय करावं लागतं, अजून एक इलेक्ट्रॉन त्याला लूज करावा लागतो आणि त्याचं फेरिक मध्ये कन्व्हर्जन होतं. फ्रॉम दिस वी अंडरस्टँड अ न्यू डेफिनेशन ऑफ ऑक्सिडेशन इज ऑक्सिडेशन मीन्स लुजिंग ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन. याचाच अर्थ काय, ऑक्सिडेशन म्हणजेच काय, तर ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, म्हणजे एक इलेक्ट्रॉन असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन असतील यांचं होणारं लॉस म्हणजेच काय, ऑक्सिडेशन. ही आली ऑक्सिडेशनची डेफिनेशन. ठीक आहे. मग मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं, आपण ऑक्सिडेशनच्या अगोदरच्या रिएक्शन तर घेतल्याच, आपण बघितलं ऑक्सिडंट म्हणजेच काय, आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की ऑक्सिडायझिंग एजंट कशाला म्हणतात, म्हणजे ऑक्सिडंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट. द रिएजंट which provide the oxygen in the reaction is called oxidant. जो ऑक्सिडेशन घडवून आणतो तो ऑक्सिडंट असतो, त्यालाच ऑक्सिडायझिंग एजंट असं सुद्धा म्हणतात. आणि त्यानंतर आपण पोटॅशियम परमॅग्नेट या स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट बद्दल शिकलो की हा जो पोटॅशियम परमॅग्नेट आहे हा ड्रिंकिंग वॉटर क्लिनिंग टँक साठी सुद्धा वापरला जातो, हा वॉटर प्युरिफिकेशन साठी सुद्धा वापरला जातो, कारण हा स्ट्रॉंग पॉसिबिलिटी ठेवतो आयर्न मॅग्नेशियम यांचे डिझॉल्व स्टेट जे तुमच्या पाण्यामध्ये इम्प्युरिटी आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी, त्यांना कॉग्युलेट करून टाकतो तो, म्हणजे त्यांचे कंपाऊंड्स बनवतो सॉलिड, आणि मग ते प्युरिफिकेशन म्हणजे सेपरेट करू शकतो आपण, त्याचं फिल्टर करू शकतो, है ना. म्हणजे हा काय करतो, आयर्नला जो डिझॉल्व स्टेट आहे त्याचं आयर्न ऑक्साईड मध्ये कन्व्हर्जन करतो, मॅग्नेशियम आहे मॅग्नेशियम ऑक्साईड मध्ये कन्व्हर्ट करतो, आणि हे पदार्थांना कॉग्युलेट करतो, म्हणजे सॉलिड स्टेटला आणतो. अर्थात सॉलिड स्टेटला आलं की डेन्सिटी जास्त होते, हे तळाशी बसतात, आणि मग यांना आपण फिल्टर करू शकतो, म्हणजे पाणी हे शुद्ध बनवता येऊ शकतं बाय युझिंग पोटॅशियम परमॅग्नेट. त्या पोटॅशियम परमॅग्नेटची एक रिएक्शन आपण शिकलो, आणि या रिएक्शन मधून आपण एक नवीन डेफिनेशन बघितली, द लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, द लूज ऑफ वन ऑर मोर इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अन ऑक्सिडेशन. ठीक आहे मित्रांनो, ह्या लेक्चरला आपण इथे थांबूयात, भेटूयात पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला आपण ऑक्सिडंट जसं आता बघितला तसं पुढच्या लेक्चरला रिडक्टंट म्हणजे रिड्युसिंग एजंट आपण बघणार आहे. तर तो रिडक्टंट किंवा रिड्युसिंग एजंट काय आहे, रिडक्शन ही रिएक्शन काय, हे सगळं आपण बघणार, पण कधी, उद्याच्या लेक्चरला. तर तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा, शिकणं थांबवू नका. धन्यवाद.